श्री गुरुचरित्र अध्याय 17वा। या अध्ययनाच्या पठणाने ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो। मानवी जीवनामध्ये ज्ञान व गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि याचा लाभ होण्यासाठी आपल्याला या 17व्या गुरुचरित्राच्या अध्यायाचं पठण करणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी आपण या अध्यायाचं नित्य नियमाने पठण करून याचा लाभ घ्यावा। आपला जो 360 ज्ञान यात्रा चॅनल आहे, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा, जेणेकरून मी नवनवीन गुरुचरित्राचे सगळे अध्याय व इतर ग्रंथाचे अध्याय आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। हीच आपली प्रेरणा आमच्यासाठी महत्त्वाची आहे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। सिद्धमने नामकर्णी गुरुभक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी। पर्जन्यता बुडारा तैसा येतो सूचना वारा, तैसे तुझे दैन्य हरा ऐकशी गुरुचरित्र कथन वेद। ऐसे चरित्र कामधेनू सांगेन तुझ विस्तारोन, एक चित्त करुणी मन ऐकशीशा नामधारका। कृष्णावेणी तटाकेशी भुवनेश्वरी पश्चिमेशी, औदुंबर वृक्षेशी राहिले श्री गुरुपरियेसा। गौप्य रूप अस्ति गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान दुरंदरू चतुर्मासेने परी। सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन, परमात्मा श्री गुरु राणा करावे गौप्य रूपे। त्यासी काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष, संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा। ऐक वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका, अनेक सांगेन एका दत्तात्रेय तैसाची। दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुक रूपी असे दिसती, भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रा हिंडतसे। अनुपम तीर्थभूमीवरी असती गौप्य अपरंपरी, गुरु श्री गुरुमूर्ती प्रतिकारे प्रगटले भक्तां लागी। भक्तजनोपकारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ, गौप्य व्हावया कारणार्थ समस्त येऊनी मागतीवर। लपविता दिनकराशी केवी लपे तेजोराशी, कस्तुरी ठेविता जतनेशी वास ठेवी गौप्य होय। अनेक सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी, जेथे राये तया स्थितिकांक्षी कल्पिले फळ तेथे होय। या कारणे तया स्थानी प्रगटले गुरुमुनी, सांगेन तुझ विस्तारुनी ऐक एक चित्ते परियेसा। करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना। अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, अनेक प्रमाणाचरण कर्म मार्गी रत होता। त्याशी झाला एक सूत मूर्ख असे उपजत, दैव वशे माता पिता मूर्त असमाधान होऊन या। वर्धता माता पित्या घरी वाळ, वर्षे 7 झाली केवळ, व्रत बंद करीती निश्चळ तया द्विजकुमारकाशी। नये स्नान संध्या त्याशी गायत्री मंत्र परियेशी, वेद कैचा मूर्खाशी पशु समान झालासे। जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकू म्हणे, स्तवन मात्र शिकताची क्षण सवेची विस्मृती होय त्याशी। त्या ग्रामीचे विद्वजन निंदा करीती सकळई जन, विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी। तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात, त्याचे पोटी कैसा केत उपजलासी दगडापरी। जळो तुझे जिने पित्याच्या नामा आणिले उने, पोटी बांधुनी पाषाण तळे विरिका न करीसी। जन्मोनी या संसारी व्रथा झाली सुकोरापरी, तुझ गती यमपुरी अनाचारी वर्तसी। ज्याशी विद्या असे ऐका तोची मनुष्यामध्ये अधिका, देवी द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या परियसी। ज्याचे हृदय असे विद्या त्याशी अखिल भोग सदा, यशस्वी होय सुख संपदा समस्तामध्ये पूज्य तोची। श्रेष्ठ असे वय थोर विद्याहीन अपूज्य नर, अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान। ज्याशी नाही सहोदर त्याची विद्या बंधू भ्रातर, सकळिका वंदे होय नर विद्या असे ऐशा गुणे। एखादे समय विदेशाशी जाय नर विद्या अभ्यासी, समस्त पूजा करीती त्याशी विदेश होय स्वदेश। ज्याशी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत, त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी। एखाद्या राज्याधिपतीशी
समस्त वंदिती परी ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंताशी पूजा करी. ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याचं धन जाण. विद्या शिकावी याची कारण नेनता होय पशु समान. ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करीन मन. स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्या अभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान. नये विद्या याची कारण त्याची काय करणे म्हणतसे. ऐसे आपण दोषी उद्धारावे कृपेशी. जरी असेल उपाय अशी निरोपावे दातारा. हरी हास ते ब्राह्मण सांगता ती हसोन. होईल पुढे तुझ जनन देईल तुझ विद्या. तूच कैजा विद्याभ्यासू नर नवेसी तू साच पशु. भिक्षा मागुनी उदर पोस अरे मूर्खा कुळनाशका. ऐसे नाना परी निचोत्तरेशी बोलती द्विज लोक त्याशी. वैराग्य धरुणी मानसी निघाला बाळ अरण्याशी. मनी झाला खेदे खिन्न तने त्याजी ना पुला प्राण. समस्त करीती दूषण काय उपयोग जीवनिया. जळोजळो आपुले जिने पशु झालो विद्याहीन. आता वाचोनी काय कारण म्हणून निघाला वैराग्य. भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियशी. अन्नोदक नेगे उपवासी पातला निशी दैव वसे. जेथे जसे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता करी दर्शन तयवेळी. न करी स्नान संध्या देखा अपार करी तसे दुःखा. देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तयावेळी. येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करुनी. अन्नोदक त्याजुनी वैसला तो द्विज कुमार. नवे काही स्वप्न त्या लागोनी मनोनी कोपे बहुमनी. मने थांबा भवानी का उपेक्षिशी आम्हासी. आक्रोशुनी तयवेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी. आपुले जीवा तात्काळी छेदुनी वाये देवी चरणी. जीवा वाहुनी आंबेची मागुती मने परियशी. जरी तू मज उपशिशी वाईन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी. स्वप्न झाले तयाशी ऐका समस्त श्रोतेजन. ऐक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी. असे कृष्णा पश्चिमातिरी त्वरित जाय तयाजवळी. औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी. अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयाची झाले अभिनव परियशी. जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथुनी. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. पैल तटात जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुशी. चरणावरी ठेवूनिया माथा करी स्तोत्र अत्यंता. श्री गुरुमूर्ती संतोषता श्वासिती तयावेळी. संतोषणी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती. ज्ञान झाले त्वरिती जीवा आली तत्काळ. वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतकरण पूर्ण झाले तात्काळी. जैसा मानस सरोवरास वायास जाता पर्येस. जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा. चिंतामणी संपर्केशी सुवर्ण होय लोकैशी. मृत्तिका पडता जांबून दिशी सुवर्ण होय जेवी देखा. तैसे तया ब्राह्मणाशी गुरुचरण होता स्पर्शी. आली अखिल विद्या त्याशी वेदशास्त्रादी तर्क भाषा. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐशी ऐका. जे जे स्थानी वास देखा स्थान महिमा ऐशी असे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोवर सकळाभीष्ट साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वस्तु पाख्याने सिद्ध नामधारक संवादे. भिल्लवडी स्थान महिमा वर्णन मंदमती ब्राह्मण वर प्रधान. नाम सप्तदशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.